हॅलो नमस्कार. पुन्हा एकदा जाऊया मैदानाकडे क्रिकेटच्या जत्रेमध्ये. थोडासा आवाजामध्ये बदल झाला का? आवाज थोडासा इको दे. आता मैदानात जमा झालो. हा थोडंसं इको दे. तर पहिल्या षटक पहिला गोलंदाज स्वराज्य बीड संघाकडून ऋषी कर्णूक. स्ट्राईकला फलंदाज नीरज कोंडिलकर. नॉन स्ट्राईकला येतो रोशन घरत. पुन्हा एकदा सलामीला परत. पहिला चेंडू राईट उर्दू विकेट. आता त्या फोर व्हीलर त्या बंद करा लाईट. हा बाईक फोर व्हीलर जरा लाईट्स बंद करा. पहिला चेंडू या ठिकाणी पाहतोय. पॉवर प्लेचं एकमात्र षटक. पहिला चेंडू समोर दिला, उडवला चेंडूला. शतरक्षक पोहोचला त्या ठिकाणी, फक्त चेंडू परत धावत बसला. चेंडूवरती लक्ष नव्हतं, चेंडू झाला फरार. रस मिळतील 4. पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार. ठोक. पहिला चेंडू धमाक्याचा सुरुवात चौकाराने आगाज. दुसरा चेंडू लाजवाब. सतीशजी खारीक साहेब शेलू ग्रामपंचायतीचे थेट सरपंच शिवाजी खारीक साहेब यांचे ज्येष्ठ पुत्र, दोन्ही सपुत्र या ठिकाणी आहेत. अभयजी खारीक, सतीशजी खारीक. त्याच्या माध्यमातून चांगला पारितोषिक भेटलं शिवसाई शेलू संघाला. चांगला फॉलो थ्रू संजवलाय. टू बॉलर चेंडू पाहतो. बराच काल चेंडू हवेमध्ये होता. ऋषी कोणत्या प्रकारची चुकी करत नाहीये. फलंदाज बाद होतो. झटका क्रमांक पहिला दिला गेलाय तो मरियाई जांभिवली संघाला. नीरज बाद झालाय. नवीन फलंदाज जयेश पाटील. संगीत क्षेत्रामध्ये जयेश पाटील आणि शर्तीच्या मध्ये जयेश पाटील. 50-50 नाव गाजलंय. चार धावा स्कोर कार्डवरती. एक फलंदाज बाद. चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतो. कमबॅक करणारा चेंडू. पहिला चेंडू चौकार जरूर पाहिला गेला. इथे पाहिलं गेलं थोडंसं शपलून गेल्याचा प्रयत्न. परफेक्ट व्हाईट यॉर्कर चेंडू फेकला गेला. टॉट चेंडू, निर्धाव चेंडू आपण पाहतोय. पुढचा चेंडू ऋषीचा. इथे बराच चेंडू वरती फेकला गेलाय. बीमर पंचांनी घोषित केला नो चेंडू आणि त्यावरती आला चौकार. 5 ने धावसंख्या पुढे सरकले. झोप उडवली दे. बीबी माझा टॅगलाईन उघडा डोले पहा नीट. पुढचा चेंडू फ्रीट. क्रॅश कार्ड दिलं इथे बिग बाजारच. त्यावरती पाहूया आता किती क्रॅश होतील. धावा क्रॅश होतील. या क्रॅश कार्ड फाटला जाईल. इथे उर्फी चेंडू होतो. बराच काल चेंडू हवेमध्ये. बघा झेल पकडलाय. आमचे नितेजी तरे बोलतात रस्त्यात चालताना एखादा मनी पॉकेट भेटला, पैशांनी भरलेला पॉकेट भेटला आणि पाठीमागे त्याचा मालक उभा राहिल्यानंतर जो आनंद झालेला कसा विजरतो तसा चेंडू फ्रीटचा. त्यावरती जर विकेट आला कभी खुशी कभी गम. बस
नितेश सर थंडीमध्ये फक्त काय पाहायचं डॉक्टर ब्रँडी आणि रम हा. इथे दुधारी तलवार चालवले चेंडूला पाठवलं फाईन डिझाईन मध्ये चेंडू सीमारेषे पलीकडे 1 के चेंडू पार रस मिळतील 4 इथे आला चौकार होऊन दे तिथे सर आणि नितेशजी तरे यांच्या आवडता गायक एकनाथ माली यांचे संगीत आपल्याला वाजवायचे पहिलं षटक 14 या आकड्यावरती थांबलं 14 धावा चांगला फटका वडिश लॉंगॉन आपण पाहतोय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचला जरूर थोडेसे खराब क्षेत्ररक्षण त्याचा पुरेपूर फायदा चिते की चपलाईने हरणाच्या गतीने घेतलेला 2 धावा धावसंख्या 16 या आकड्यावरती पुन्हा एकदा खराब थ्रो हा घर शोधताना दिसला चेंडू बाय बाय टाटा करत पंचाने सांगितलं 22ची एक धाव या ठिकाणी धावसंख्यावरती जोडली जाणार धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18 या आकड्यावरती 17 धावा झाल्यात तुम्हा आम्हा सर्वांचा लाडका आकडा 17 चौकार या ठिकाणी अर्जित झाला पासी मारे खापार बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक याच्या बॅटमधून आलेला हा तिसरा षटकार ने 360 डिलिव्हर्स साईकने आपण पाहतो हा ए बी मैदानावरती सर्वीकडे नाचवतो ऋषी ही चित्तेपदी पडलाय काय करावं या फलंदाजाला रोशन काय फटकेबाजी करतोय पुन्हा एकदा सफल झाला आपण पाहतोय आणि फाईन रिझन मध्ये चेंडू ढकलला गेलाय अफजल आपण तो चेंडू फेकायचा लवकर मैदानात स्कोर काढा 31 या आकड्यावरती तर चेंडू फेका मैदानात
उद्या नितेशजी तरे यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा तुम्हाला भेल पार्टी. जाऊया मैदानावरती जिथे धावसंख्या जाऊन पोहोचले 31 या षटकातील शेवटचा चेंडू. एकतीस धावा स्कोर कार्ड वरती आहेत. शेवटचा चेंडू. इथे पुन्हा एकदा दुधर तलवार चालवण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू निर्धाव चेंडूनी सांगता होते. षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी समाप्त झालंय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 15.30च्या सरासरीने 21 धावा स्कोर कार्ड वरती. एक गडी गमवला जरूर, पण पहिले 2 षटक आपण पाहतोय थोडंसं फायदेशीर ठरले गेलेत. मर्याई जांभिली संघाला आपण पाहू शकता ही स्क्रीन वरती आपण पाहतोय. ओम साई MTC लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून आपण पाहतोय. स्पोर्ट्स आणि इव्हेंट म्हणजे नितेश तरे सर, लग्नाचा इव्हेंट असेल तुमच्या, म्हणजे तुमच्याकडे काही ऑर्डर आली किंवा बारसा असेल तुमचा, म्हणजे तुमच्याकडे ऑर्डर आली तर या सर्वासाठी आपण पाहतोय. बड्डे तुमचा करायचा आहे किंवा तुम्हाला ऑर्डर आली तर जरूर ओम साई MTC लाईव्ह इव्हेंटशी अक्षयजी म्हात्रे त्यांच्याशी संपर्क साधा. त्यांचा नंबर आहे 8080888182. कॉन्टॅक्ट करा. मित्रांनो, तुम्हाला कुठेही चांगल्या स्पर्धेला स्कोरर पाहिजे असतील ना, एक वेळ आमचे कर्जत टेनिस क्रिकेटचे गोल्डन फिंगर मॅन नितेशजी तरे यांच्याशी संपर्क साधा आणि त्यांनी सांगितले फक्त दामत. हा, मंथली पेमेंट वरती आहे ते खुरमबाई नजे यांच्याकडे, त्याच्यामुळे दामत, ओनली दामत. 31 धावा स्कोर कार्ड वरती एक गडी गमवलाय. थोडं फास्ट घ्या मित्रांनो, जेवढा उशीर करा. आज एक एक्स्ट्रा मॅच होती आपली, नाही तर इतक्याला शेवटची मॅच चालू असते आपली. इथे दीपक पाटील पाहतो पहिल्या मॅचचा हिरो, त्याने 2 विकेटी प्राप्त केले होते, चांगली गोलंदाजी केली होती. इथे जेल ड्रॉप बोलतात, नशीब बलवत्तर, काय करणार शोएब अख्तर. चांगली किती गोलंदाजी करा, किती स्पीड मध्ये गोलंदाजी करा, क्षेत्ररक्षकाने जेल ड्रॉप केला तर टांगा पलटी घोडा फरार होतो. इथे जेल ड्रॉप झालाय. कुमार पाटील यांचा जेल सोडला, त्यानंतर त्यांनी मैदानात धडाकेबाज कामगिरी केली. अफलातून चेंडू होता, ब्लॉकर टाकलेला चेंडू दीपकने. एक धाव पुन्हा, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. लेझी क्रिकेट, कशी मिळणार तुम्हाला विकेट. 2 धावा, इथे तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. तू 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 करत चेंडू धावून पोहोचला होता. तिथे लेझी क्रिकेट. 3 धावा आपण या ठिकाणी पाहतोय. धावसंख्या स्कोर कार्ड 36 या आकड्यावरती. दादांना शेकोटी पेटवले जरूर, तिचा धूर आतमध्ये येऊन देऊ नका. मग तिच्यावरती झोपा किंवा आडवारा, काही करा, पण धूर आतमध्ये आला आयोजक कडक कारवाई करतात बेधडक. मग यो आमचे बबलूबाई येतात. दोन षटकचे 2 चेंडू झालेत. इथे ओरपी चेंडू उडवला, चेंडूला 1 बाउन्स अखेर चेंडू सीमारेषे पलीकडे. रन्स मिळतील 4. इथला चौकार बघा त्याला, प्लीज 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 थोडस बघा. दादा संभाल स्वतःला. चौकार या ठिकाणी आपण पाहतोय. 4 धावा पाहिल्या गेल्या. संघाचा भक्कम आधारस्तंभ ऋषी कर्णूक आपण पाहू शकता MTC लाईव्हच्या माध्यमातून. बघा इथे पाहिलं गेलं तर 2 क्षेत्र हा एकामेकाची टोकर होईल या पद्धतीने साईट होण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर स्लिप झाला. म्हणजे सावरलं त्यांनी स्वतःला. बघा स्वतःचा जीव धोक्यात घातला, पण समोरचा जो खेळाडू आहे त्याच्या बरोबर त्यांनी ठोकर होऊन दिली नाहीये. इथे दुधरी तलवार रिवर्स अटेन. रोशन फक्त आज 40 धावा स्कोर कार्ड वरती. 4 चेंडू झालेत. अजूनही या तिसऱ्या षटकाचे 2 चेंडू शिल्लक आहेत. चांगला फटका चेंडू आपण पाहतोय. ऋषी पोहोचलाय. हो, थंडी आहे दादा, दुसरं काही झालं ना. 12 प्लेयर, काही टेन्शन घेऊ नको. आज तू इथे म्हणून तू असं बोलतो, तू मैदानात असं तुझी हालत खराब.
2 धावा संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या 42. हा लाजवाब लाजवाब होऊन पाहतोय. षटक या ठिकाणी समावतो. 3 षटक. दादा खरं सांगतो 12 प्लेयरची कहाणी आहे. बस ना दादा, अख्ख्या गावाला माहिती असतो ह्योच 12 प्लेयर आहे. या सतीचे खाडिक साहेब यांना विनंती. डीजे मास्टर रंगात, खेळाडू आपण पाहतो दंगात. चला थंडी गायब करून टाकली. हा घरी जाऊ नका लगेच. 3 षटक या ठिकाणी समाप्त झालेत. 42 धावा धावफलकावरती. शेवटचा अंतिम स्लॉगवर माडा एंड कडून गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज रोहनला आपण या ठिकाणी पाहतोय. चांगला चेंडू आपण पाहतोय. स्लॉगवर घेऊन आला रोहन. पहिला चेंडू निर्धाव. स्ट्राईकला जयेश. 9 चेंडू 24 धावेवरती रोशन खेळतोय. आणि आपण पाहतोय 6 चेंडू 8 चेंडू आणि 12 धावेवरती जयेश साथ देतोय. तयार तयार गोलंदाज तयार. फुल लेनचा चेंडू ओरपीच चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. वाईडिश लॉंगॉन काऊ कॉर्नर रिझन मध्ये शतरक्षक आलाय. एक धाव घेतली जाते. दुसरी धाव घेतला बेट येते आपण पाहतोय. तिसरी धाव. हो हो 3 धावा झालेत. सतीश भाऊ 23 तारखेपासून आपल्याकडे आई भवानीची यात्रा भरते आणि यांची जत्रा इथंच भरली. दर पकड नितेश तरी असते तर बोलतात कोंबडी पकड. लवकरच आपण पाहतोय शेलूच्या मैदानावरती एक चांगली रजनी स्पर्धा लवकरच तुमच्या भेटीस येईल. त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक शेलू गावचे ग्रामपंचायत थेट सरपंच माननीय शिवाजी शेठ खारीक साहेब, त्यांचे सुपुत्र युवा उद्योजक सतीशजी खारीक साहेब आणि अभयजी खारीक साहेब यांच्या माध्यमातून चांगली स्पर्धा आणि नियोजन करतील शिवसाई आणि ओमसाई शेलू यांच्या नियोजनामध्ये ती रजनी स्पर्धा होईल. चेंडू आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी ऋषी. चेंडू उचलला. दुसरी धावांचा प्रयत्न आणि इथे फलंदाज धाव बाद. रोशन बाद झाला. होऊन दे दादा. नवीन विषय सादर करताय. तीन चेंडू झालेत. जरूर आपण सांगूया कारण 12 प्लेयरची एक कहाणी सांगायची. काय पहिल्या रजनीमध्ये
एका 12 प्लेयरने आम्हाला एक कहाणी सांगितली होती, कारण गावामधून तोच 12 प्लेयर असायचा दरवेळी. लग्न झालं त्याचं तरी पण तो 12 प्लेयर. इथे उर्फी चेंडू आणि यशत्रक्ष पुढे निघाला, त्याच्याही डोक्यावरून चेंडू पार होतो. 4 धावा. आता 2 मिनिटं तिथे मास्टर तुला थांबवतो. पाहतो गॅप मधून चेंडू जातो आहे आउट ऑफ पार्क. बिग हिट, हाय यूज, हँडसम, ब्युटिफुल सिक्सर षटकार. तर 56 धावा आपण पाहतो स्कोर कार्ड वरती. 2 फलंदाज बाद. अंतिम चेंडू इथे आपण पाहतोय सरळ निघून गेला चेंडू. डॉट चेंडू पाहिला गेला, निर्धाव चेंडूने सांगता होते. 4 षटकामध्ये आपण पाहतोय 56 धावा झालेत आणि 57 धावांचं लक्ष्य असतं विजयासाठी स्वराज्य बीड संघाला. यानंतर टॉस साठी यायचे वावेघर विपक्ष शिवसाई शेलू दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकसाठी आपण या ठिकाणी यायचे. टॉस केला जाईल आणि टॉस साठी दोन्ही संघाला आपण या ठिकाणी आमंत्रित करूया. जो परत 2 कॅप्टन येतील इथे तो परत आपण वेल घेऊ नका दादा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस झालाच पाहिजे. दादा ये कोण कॅप्टन आहे?
ओके ये दादा ये. इथे कसं माहिती का इनिंग ब्रेकमध्ये टॉस व्हायला पाहिजे. जर इनिंगचा पहिला चेंडू पडला तर मग पॅनल्टी. आयोजन आहे कडक, कारवाई बेधडक. हा चला या टॉससाठी आम्ही आमंत्रित करतोय MTC लाईव्हचे कुणालजी मात्रे या आपल्या शुभ हस्ते नाणेफेकचा गोल या ठिकाणी करूया. या अगोदर साहिल डीजे होता, आता कुणालजी मात्रे यांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी होईल. येतात ये वरती येचल काही प्रॉब्लेम नाही. कॅमेरा तुझा कुठे? ओके हा या इकडे या दिसताला पाहिजे ना. ओके नितेश तर यांना बोलवलं असतं सतीश भाऊ. घ्या गुड. टॉस या ठिकाणी आपण पाहतो केला जातोय. टेलाला वावेगर संघ टॉस जिंकला. आता निर्णय त्यांचा सांगतो. ओके फिल्डिंग नाही तर ते आमच्याकडे ते कसं होतं माहिती का, एखाद्या पोरगी बघायला गेला ना, एखादा नवरदेव पोरगी बघायला गेला तिथे कसं सांगतात विचार करून सांगतो, तसं सांगितलं जातो. माझ बॉल पुरव. आणि खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं कर्जत तालुक्यातली एक महत्त्वाची स्पर्धा ज्याला म्हणतो आम्ही. कर्जत तालुक्यामध्ये अनेक मोठ्या मोठ्या लीग होतात, पण एक गावामध्ये लाखाची लीग फक्त कर्जत तालुक्यामध्ये एका गावामध्ये होती, ती म्हणजे शेलू गावामध्ये. त्याचे मुख्य आयोजक आहेत या शेलू गावचे थेट सरपंच शिवाजी बाबू खारीक साहेब आणि त्यांचे सुपुत्र सतीशजी खारीक, अभयजी खारीक या सर्व ओमसाईच्या ग्रुपच्या माध्यमातून ती स्पर्धा पाहतोय. आणि मित्रांनो जरूर वेळ असेल तर आपण भेट द्या का शेलूगावच्या प्रत्येक टुर्नामेंट अंडर-25ची टुर्नामेंटपासून होणाऱ्या प्रत्येक टुर्नामेंटमध्ये भेट द्या. त्या गावाचा पण नाद नाही आहे आयोजनामध्ये. आणि एक चांगली स्पर्धा आपण पाहतोय. टॉप फाईट शेलूगावचे सर्व खेळाडू त्यामध्ये खेळताना दिसतात. आज सुरुवात झाली, उद्या म्हणजे आजच मॉर्निंगला सेकंड डे आणि फायनल असेल रविवारी. तर जरूर आणि त्यानंतर लगेच तिथे स्पर्धा पण चालू होते. अनेक स्पर्धा शेलू गावामध्ये आहेत. सतीश भाऊ एन्जॉय जरूर करूया. आमचं कसं आम्ही 1-2 महिने फुग आहेत आणि खुरमबाईंनी सांगितलं इथून हालायचं नाही. हां येणाऱ्या 26 पासून स्वर्गीय नारायण कालन स्फूर्ती चषक भाकरीच्या वाड्याच्या मैदानावरती चालू होतं. पिंपलोलीच्या अनिलजी कालन आयोजित ही स्पर्धा 26 डिसेंबर ते 30 डिसेंबर या दरम्यान होईल. पहिला चेंडू पॉवर प्लेचा पहिला चेंडू ती बिग 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 विकेट. दांडी 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 गोल ठाक दिसे. हॅलो हा साहिल ओके. बघा साहिल बेलोशे आणि चेतन तवले पुरस्कृत आज आंबिवली संघ आपण पाहतो या ठिकाणी खेळतोय. आणि त्यांचे सर्व मित्र परिवार महेन, अनुराग, तेजस, हेमंत, देवा यांच्याकडून खूप खूप शुभेच्छा असतील आंबिवली संघाला. ओके पहिला चेंडू आपण पाहतो या ठिकाणी. बघा उद्या आपण पाहतोय शेवट अंतिम फायनल नाईटला पहिली मॅच
बनेली वर्सेस ओवे बी सेकंड मॅच असेल. ओके, आपण नंतर सांगूया लॉट्स. ये देखो दुकान लगी नहीं है, कर्फ्यू लगा. 5 डबा एक्स्ट्रा बोनसच्या. सवय आपण पाहतो स्कोर कार्ड झालाय जो 6-1 फलंदाज बाद झालाय. पहिल्या चेंडूवरती विकेट आपण पाहिलं. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद झाला. हलक्या तरी कट करायचा प्रयत्न. डॉट चेंडू निर्धाव चेंडू आपण धावांचा पाठलाग करायचा आहे. त्या पाठलाग करत असताना ऋषी सारखा फलंदाज या ठिकाणी बाद झाला. आता हर्ष आणि दीपक ही जोडी मैदानावरती पाहतो आपण. 3 चेंडू 6 धावा. त्या 5 धावा मोफतच्या जरूर आल्यात. नशिबवान चौकार म्हटलं जाईल. नशिबवानच्या 5 धावा. इथे खडे खडे खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. आणि वाईट चेंडू एक्स्ट्रा धाव. जरूर सांगितलं मी फेब्रुवारीमध्ये. हा आता आपल्याला वेळ नाही. फेब्रुवारीमध्येच एक चांगली स्पर्धा पुन्हा एकदा शेलूच्या मैदानावरती आपण पाहणार आहोत. माननीय शिवाजी शेठ खारी साहेब, शेलू गावचे थेट सरपंच, त्यांचे सुपुत्र सतीशजी खारीक साहेब, अभयजी खारीक साहेब यांच्या माध्यमातून एक चांगली रजनी स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. ओम साई मित्रमंडळ आयोजित ही स्पर्धा असेल आणि ती स्पर्धा ही घुमसान करणारी स्पर्धा असेल. हा खुरमबाई यांचा सपोर्ट असेल. संपूर्ण ती जिम्मेदार असेल नियोजनची. खुरमबाई हे यांचा सपोर्ट जरूर त्या ठिकाणी असेल. इथे 4 धावा आपण पाहतोय. हा जरूर अजून आपल्याकडे भरपूर दिवस आहे. 26, 27, 28, 29, 30 5 दिवस तिथे पण आहे मी. सर्वीकडे आजपासून सुरुवात झाला. हा येणारे आता जोपर्यंत स्पर्धा येत नाही ना आपली 8 जानेवारी 12 जानेवारी आपण इथंच येत. त्याच्यानंतर आम्ही लगेच सांगू इथं कधी स्पर्धा आहे ती. कारण आम्ही थांबत नाही. फक्त तुमच्या डेटला आम्ही इथं स्पर्धा ठेवणार नाहीत, बस एवढंच. चांगला चेंडू फलंदाज त्रिफलचित होतोय. पहिलं षटक आपण पाहतो या ठिकाणी प्रगतीपथावरती आहे. आणि पहिल्या षटकातले चेंडू झाले ते 5 चेंडू झालेत. पहिल्या चेंडूवरती विकेट. 5व्या चेंडूवरती विकेट पाहायला गेला. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12. 2 फलंदाज बाद. एकीकडे गोलंदाज चांगली कामगिरी करतोय, एकीकडे विकेट घेतो, दुसरीकडे पाहिला गेला धावाही खर्च करतोय. शेवटचा चेंडू आपण पाहूया कशा प्रकारे असेल. इथे 5वा चेंडू पाहिला गेला. दांडी गुल झाली. फलंदाज त्रिफलचित झाला. ऋषी पास झाल्यानंतर आपण पाहतोय इथं थांबायला कोण तयार नाहीये मैदानावरती. दुसरा फलंदाज आपण पाहतोय. धाट धुक्याची लाट आपण पाहतो पसरत चालली. काल पाहिला गेला
शेवटचा चेंडू डॉट. पहिल्या षटकात आल्या 12. अजूनही 18 चेंडू आणि विजयासाठी 45 धावांची गरज. प्रति षटक 15 धावांची गरज आणि धावाचा पाठलाग केला. अशाच पद्धतीने धावाचा पाठलाग केला. आपण पाहतो शिवसाई शेलू संघाने त्या 18 चेंडू 47 धावा पटकावल्या होत्या आणि इथे 18 चेंडू 45 धावा. काल पाहिलं होतं दामत संघ रेहान या ठिकाणी खेळत होता, त्यांनी ती चांगली कामगिरी केली. एका षटकामध्ये 19 धावा उरल्या होत्या. पहिल्या चेंडूवरती सिंगल आला, रेहान आला मैदानावरती आणि त्यांनी लगातार 3 षटका ठोकून अभित 11 दामत संघाला त्या ठिकाणी विजय प्राप्त करून दिला होता. म्हणजे इथे सर्व काही होत आहे. या अगोदर पाहिलं ज्या एंडला धावा होत नाही म्हटलं गेलं होतं त्या एंडला कालपासून षटकार चौकार येत नव्हतं, त्या एंडला आपण पाहतो कुमार पाटीलने षटकार ठोकले. म्हणजे मैदान कुणाला साथ देतं असं नाहीये. ज्याचा दिवस भारी, ज्याचा लक भारी, ज्याची बॅटिंग भारी, ज्याचा जोश भारी, तो या मैदानावरती सगळ्यांवरती पडेल भारी. 18 चेंडू 45 धावांची गरज आहे. गोलंदाज सज्ज होतो गोलंदाजी मार्क वरती. माडा एंडकडून समीरला आपण पाहतो या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती. त्याला फास्ट घ्या थोडा. गोलंदाज तयार. टाइम ऑन. जोरदार अपील या ठिकाणी पाहतो. थोडासा पडल्यानंतर थोडं हाईट घेतली चेंडूने आपण पाहतोय. शरीरवेदक चेंडू पाहिला, थोडा हाईटला होता चेंडू. डॉट चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होते. एक एक निर्धाव चेंडू संघासाठी खूप लाभदायक ठरेल. आणि इथे पाहिलं गेलं तर बॅटिंग करणार संघाला अर्थात स्वराज्य बीड संघाला कुठं बॅकफूटवरती ढकलेल. प्रत्येक चेंडू खूप महत्वाचा असेल. पहिला चेंडू निर्धाव. 17 चेंडू आणि विजयासाठी 45 धावांची गरज आहे. आता डावखुरा फलंदाज. इथे सुरेख फटका उडवला चेंडूला वाईडिश लॉंग आणि काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून चेंडू जाऊन पोहोचलाय. हा यूज हँडसम ब्युटिफुल सिक्सर. षटकार. विचार केला तर 39 धावांची गरज. षटकार खूप महत्वाचा होता या ठिकाणी. अफलातून षटकार पाहिला गेला. संघासाठी महत्वपूर्ण कामगिरी आपण या ठिकाणी पाहतोय. यानंतर पुन्हा एकदा बिग फाईट शिवसाई शेलू वर्सेस वावेघर. डावखुऱ्याचा फलंदाज वडिश लॉंगॉन रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल या ठिकाणी रोटेट होते. सिंगलने स्कोर कार्ड अग्रेसर झालाय. 19 या आकड्यावरती आपण पाहतो स्कोर कार्ड आहे. तीन चेंडू झालेत. इथे बॅटची काढा घेतली. शॉर्ट टर्नमेंटला क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. एक एक निर्धाव चेंडू खूप महाग ठरेल. 2 चेंडू अजूनही शिल्लक या षटकातील. 14 चेंडू. चेंडू 38 धावांची गरज. चांगला चेंडू. पुन्हा एकदा सुंदर चेंडू. चांगली गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहतोय. एक एक निर्धाव चेंडू आपण पाहायला गेला तर बीड संघाला खोकला करत नेईल. करीम निघाला. बीड संघाचा मॅच पाहायला करीम या ठिकाणी उपस्थित झाला होता. जशी बीड संघ बॅटिंग करतोय चाहता वर्ग नाराज झाला त्यांचा. निघाला घराकडे. पण पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. हा इथे षटक समाप्त झालंय. लगातार डॉट चेंडू आपण या ठिकाणी पाहिलं गेलं. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहतोय 38 धावांची गरज आहे. प्रतिषटक 19. मागच्या सामन्यात त्या पद्धतीने फटकेबाजी झाले. तिथे 2 षटकामध्ये 35 पाय होता. इथे 38 पाहिजेत. काही होऊ शकते. ज्यांनी सिम्बा पिक्चर बघितलंय ना, इथे रणवीर
हिरो असतो आणि लास्टला कोण येतो? अजय देवगण. तसं इथं कोणी अजय देवगण होऊ शकतो, काही होऊ शकतं मैदानावरती. काल पाहिला गेला अजय देवगण झाला होता कोण? रिहान. शेवटला आला लगातार 3 षटकार. आज आला कुमार. नाही, पहिल्यापासून होतो कुमार तिथे मैदानात, त्याच्यामुळे बोलू शकत नाही. व तिथे त्यांनी फटकेबाजी केली. काल लेट आला होता रियान आणि त्याने लगावले 3 षटकार. संजय मास्टर, शेट्टी बहादर. एक शिट्टी व्हायला पाहिजे बघ मॅच चालू व्हायच्यात. हा, सध्या कडाव संघाचा चाहता आहे तो. कडाव संघ जिथे असतो तिथे असतो. हा, अजून कडक होते पण आता रात्र झाली ना, थंड गारठ आहे. हा. या शिट्टीला अनेक जण भुरले होते दादा. जेव्हा घरातून निघला ना, कुठं जायचंय ना, शिट्टी वाजली ना, त्या शिट्टीसाठी ना भरपूर जण यायचे. धन्यवाद सतीश दादा खारीक यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आमच्यासाठी आलंय. मनापासून धन्यवाद. आणि संजय दादा, खरंच संजय दादा याची शिट्टी खूप महत्वाची असायची. आणि दादांचं आमचं घरगुती नातं आहे. कौशा गुज्जर, गुज्जर का मेला है आने वाले 8 जनवरी को, आणि वही मेला लगेगा फरवरी में शेलू के मैदान में. नो बॉल. ओके दादा, ती शेकोटी कोणी पेटवले जरा विजवा बघा, मॅच व्हायच्या बाकी आहेत अजून. हा धन्यवाद. तो बबलू नजे कुठे असतील ते आले का लय त्रास होतो आम्हाला पण. हो, चेंडू या ठिकाणी पाहतो, उघडा डोले पहा नीट. पुढचा चेंडू फ्रीट. 12-36 ची गरज. इथे फ्रीटचा चेंडू टॉपेज लागला गेलाय. शॉर्ट फाईनला शतरक्षक आहे. एकच धाव या ठिकाणी आपण पाहतो. झेल पकडली असेल तरी पण आपण पाहतो फ्रीटचा चेंडू, आणि फ्रीटच्या चेंडूवरती विकेट आपण पाहतो. फक्त रनआउट हँडलिंग द बॉल या पद्धतीने आपण पाहतोय. डिस्टर्ब ऑफ द फील्ड्स या पद्धतीने आपण बघतो विकेट देऊ शकतो. पण इथे पाहिलं गेलं 11 चेंडू आणि 35 धावांची गरज. 11 चेंडू 35 धावा होऊ शकतात आता. 12 चेंडू 35 धावा शेलू संघाने केल्यात. हा, तर इथे काही होऊ शकतो. हा, कुमार पाटील यांनी केल्यात, त्यामुळे काही होऊ शकतोय. हा, इथे आपण पाहतोय चौकार या ठिकाणी अर्जित झालाय. आता 10 चेंडू आणि 31 धावांची गरज. ठोक तिथे. आम्हा सेकंड बाउन्स असेल तर नो बॉल या.
तो धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतोय. दहा चेंडू 29 धावांची गरज आहे. थोडं फास्ट घ्या, कारण आज जर पाहिलं गेलं ना खुरंब आहे, थोडंसं लेट चाललो, थंडी तेवढीच आहे आणि त्याच्यामुळे आपण एक एक्स्ट्रा मॅच पण खेळवली. स्टार्टिंगला एक मॅच खेळवली, तीही मॅच थोडी उशिराने आली आणि थंडीचा मोसम आहे. आपण पाहतो प्रत्येक चेंडू आपण पाहतोय. इथे चांगला चेंडू आपण पाहतोय. शतरक्षक त्या ठिकाणी आहे, सिंगल घेतली जाईल. सिंगल सिंगल आपण पाहतोय. मागच्या मॅचमध्ये 10 चेंडू 31 धावा होत्या, त्यावेळी शेलू संघ विजयी झाला होता. इथे आपण पाहतोय धावसंख्या स्कोर कार्ड 29 आहे. अजूनही चेंडू शिल्लक आहे ते 9 आणि विजयासाठी 28 धावांची गरज आहे. त्याच पद्धतीने सामना चालू आहे. 3 चेंडूचा खेळ शिल्लक. गोलंदाज तयार. सर्वेश इथे रिल्स्कोप मारण्याचा प्रयत्न, शतरक्षक त्या ठिकाणी आहे, झाल्यामध्ये सापडला. वाखरू मांडलं होतं त्या पद्धतीने शतरक्षी व्यू रचना होती. रिल्स्कोप मारण्याचा प्रयत्न आणि इथे फलंदाज बाद. तर आपण पाहतो शेलूगावचा नाद नाहीये, कारण पाहताय शेलूगावचे सुपुत्र संतोष भाऊ विसालगे यांच्याकडून पण आपण पाहतोय शेवटच्या रात्रीला फायनल नाईटला फायनल मॅचला ऐवज येलसाठी आपल्याकडे कूलर आलेला आहे. स्वर्गीय मधुकर भुईर साहेब यांच्या स्मरणार्थ ते बक्षीस या ठिकाणी लावलं गेलंय. आत्ताच एक शेलूगावची अंडर 25ची स्पर्धा रंगली होती. त्या स्पर्धेमध्ये 4-4.5 फुटाच्या मोठ्या ट्रॉफीज होत्या. जिवलक चषक जिवलक ग्रुपच्या माध्यमातून पाहायला गेला. इथे गोलंदाज तयार. सर्वेश नो चेंडू, ब्रह्मास्त्रचा मारा, त्याला नाही थारा. नो चेंडू. 1+1 भीमरचा मारा. काय होऊ शकतो दादा. चला एबीपी माझा न्यूज उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू फ्रीट. फ्रीटचा चेंडू. चला डावकऱ्याचा फलंदाज प्लीज. जांभिवली संघ मर्याई जांभिवली एवढा वेळ घेऊ नका. चला थोडा फास्ट घ्या दादा, अजून एक मॅच आहे. चांगला चेंडू. इथे फ्रीटचा चेंडूवरती पाहतोय सर्वेश कमबॅक करत असताना. षटक आपण पाहतोय या ठिकाणी समाप्त झाले. 3 षटक या ठिकाणी समाप्त झाले. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 32. येणारे 6 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. 6 चेंडू 25. येणाऱ्या 8 जानेवारी 2026 ते 13 जानेवारी 2026 या दरम्यान आपण पाहतोय उपतालुका प्रमुख चषक 2026 ही स्पर्धा आपण पाहतो. मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक असणारे, उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजासाठी गिफ्ट असणार आहेत. आकर्षक भेटवस्तू. प्रथम क्रमांक 1 लाख, द्वितीय 50, तृतीय चतुर्थ 5वे क्रमांक आपण पाहतो प्रत्येकी 25,000. प्रवेश फी 14,000 असणार आहे. संपर्क साधायचा अभित खोत
खुरम नजे, संदीप गायकवाड, अक्रम टिवाले, राजेंद्र भोईर आणि योगेश ढोले यांचे नंबर नाही लागले तर नितीशजी तरे. येणारी स्पर्धा पुन्हा एकदा याच मैदानावरती अभिजी खोत आणि असगरजी खोत साहेब यांच्या माध्यमातून उपतालुका प्रमुख चषक शिवसेना 2026. 6 चेंडू 25 धावांची गरज आहे. माडा यांकडून गोलंदाज सज्ज. थकलेत राजेश सरांना माहिती आहे खूप गारवा आहे. बाबा त्या गाड्यांचे आवाज बंद करा. पहिला चेंडू आता इथून सिंगल आले. दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न. स्ट्राईक आपल्याकडे ठेवत असताना आपण पाहतो धावबादची विकेट. आता 5 चेंडू आणि 5 चेंडू होती 4 माल्टी हिट. अशीच गरज होती 24 धावांची आणि करीमने तो षटकार लगावला होता. करीम संघ जरी पराभव झाला होता पण करीमचा तो षटकार इंस्टाग्रामवरती फेमस झालाय. यॉर्कलाईनचा चेंडू होता, लेग स्टंपला चेंडू होता आणि त्याला त्याने डी बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये मारला होता आणि करीमच्या पप्पाने तो चेंडू बरोबर क्षणचित्र टिपले होते आणि त्याला फेमस केला होता. लाजवाब. इथे आपण पाहतोय फलंदाज तयार होतो. चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण 4 षटकारांची गरज आहे. 5 चेंडू आणि 24 धावा. बघा लगातार 3 षटकार लगावले तर माननीय शेलू ग्रामपंचायतीचे थेट सरपंच शिवाजी खारीक साहेब आमचे मोठे बंधू यांच्याकडून 1100 रुपयाचा पारितोषिक असेल. इथे षटकारांची गरज असताना आपण पाहतो आता 4 चेंडू 22 धावा. अजूनही मॅच ऑन आहे. इथे दूरवर फेकला गेला व्हाईट लाईनला चेंडू आपण पाहतोय. पंचांनी स्क्वेअर घोषित केला. एक्स्ट्रा धाव. 4 चेंडू 21 धावा. 4 चेंडू 21 धावा. गारठा जाणवतोय. प्रत्येक खेळाडू त्या थंडीमध्ये खेळतोय, एन्जॉय करतो. शेलू संघ आणि आता वावेगर संघ तयार राहा. इथे फुल लाईन चेंडू उडवला. चेंडूला शतरक्षक त्या ठिकाणी तैनात. त्याच्याही डोक्यावरून चेंडू पार. 7 धाव्यांसाठी आला आहे हा बेहतरीन षटकार. या षटकाराने येणारे 3 चेंडू 15 धावा. याच पद्धतीने कामगिरी करणार का? एक षटकार जरूर आला या ठिकाणी. चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. कमबॅक करणारा चेंडू असेल. एक चेंडू डॉट काढायचा होतो तो काढला. 2 चेंडू आणि 15 धावा. चाहता वर्ग आहे, पाठीराख्यांनाही माहिती इथे काही होऊ शकतं. त्यामुळे मॅच आम्ही जिंकलो हे कधीच कोण बोलणार नाही या मैदानावरती. बघा आता जर षटकार मारलाय डावकुऱ्या फलंदाजाने सतीश भाऊ खारीक यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक असेल. इथे उर्फी चेंडू सरळ. इथे गोलंदाज बोलतो मी काय केलंय, मी तर माझी चांगली कामगिरी करतोय. पारितोषिक जो संघ पराभवाच्या छायेत आहे त्याच्यावरती पारितोषिक लागलं जात आहे. पण मित्रांना लागलं पाहिजे, प्रत्येकावरती पारितोषिक लागलं पाहिजे. आणि भाऊ नेहमीच पारितोषिक देतात. भाऊंचे आगलेवले पारितोषिक गेल्या वर्षी या रजनी स्पर्धेमध्ये तर बघा 4 धावा तरी कुठल्या तरी जाता 500. आणि इथे पाहतोय शतरक्षक धावणार नाही त्यांनाही माहिती. फाईन डिझल मध्ये चेंडू ढकललाय. 4 धावा या ठिकाणी आलात आणि आपण पाहतोय तो 500 रुपयाचा पारितोषिक होता सतीश भाऊ खारीक यांच्याकडून तो प्राप्त केलाय. तर जरूर शेवटचा जो डावकुरा फलंदाज त्यांनी चांगली कामगिरी केली. संघासाठी अफलातून कामगिरी केली त्यांनी. हर्षवर्धन हर्ष